तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. इगतपुरीमध्ये तापमानाचा पारा हा 38 अंशांवर. नागरिकांनी खबरदारी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. शहरात शीतपेयांची मागणी वाढली आहे आणि तापाच्या रुग्णांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ. गोंदियामध्ये पारा 43.2 अंशांवर. उष्णतेमुळे जनजीवन विस्कळीत. वाढत्या उष्णतेमुळे दुपारी रस्त्यांवरती शुकशुकाट आणि थंड पेयांच्या मागणीमध्ये मोठी वाढ. पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ राहण्याचा अंदाज. नंदुरबारमध्ये तापमान 41 अंशांवर गेलं. रस्ते निर्मनुष्य. तर दुसरीकडे हवामान खात्याकडून जिल्ह्याला येलो अलर्ट देखील देण्यात आला. वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. पुढील आठवड्यामध्ये तापमान 47 अंश सेल्सिअसच्या पार जाण्याचा अंदाज. वाशिम जिल्ह्यामध्ये उन्हाच्या झळा वाढल्या. उन्हाचं तापमान आता 43.6 अंश सेल्सिअस इतकं. तर मागील 8 दिवसांपासून तापमानामध्ये सातत्यानं वाढ होत असल्याची माहिती. जालना या ठिकाणी पाण्याअभावी मोसंबीच्या फळबागा ज्या आहेत त्या सुकल्या. त्यामुळे फळबाग उत्पादक शेतकरी चिंतेत. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढतीये. फळबागा नष्ट होण्याच्या मार्गावर. नागपूरमध्ये उष्माघात टाळण्यासाठी 31 चौकांमधील सिग्नल तात्पुरते शिथिल करण्याचा निर्णय. दुपारी 2 तास हे सिग्नल बंद राहणार. या मार्गावरून 420 किलोमीटर वेगमर्यादा पाळण्याचं वाहतूक पोलिसांचं आवाहन. अल निनोच्या प्रभावामुळे भीमा नदीमध्ये 2 ऐवजी केवळ एकच पाणी आवर्तन सोडण्याचा निर्णय. जूनमधील परिस्थिती पाहून पुढील निर्णय होईल. पालकमंत्री जयकुमार गोरे यांची ही माहिती समोर. चंद्रपूरमध्ये उष्णतेमुळे पाण्याच्या शोधात 2 चितळे चंद्रपूर मूल महामार्गावरती भटकताना आढळले. तर स्थानिक नागरिकांना चितळ्यांना पुन्हा जंगलाच्या दिशेने पळवून लावण्यात यश. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. जळगावमधल्या वरण गावामध्ये वीज पुरवठा खंडित होत असल्यानं पाणी पुरवठ्यावरती याचा परिणाम. नगराध्यक्ष सुनील काळे यांचं महावितरण कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन. बीड जिल्ह्यामध्ये 1265 पाणी पुरवठ्यांच्या योजनांपैकी 396 योजना पूर्ण. 867 योजना अजूनही अपूर्ण. अपुऱ्या पाणी पुरवठा योजनांमुळे जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचं सावट. योजना अपुऱ्या ठेवणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीमध्ये टाकण्याचा जिल्हा परिषद सीईओंचा इशारा. जळगावच्या मुक्ताईनगरच्या पूर्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये 10% घट. हतनूर धरण क्षेत्रामध्ये पाणी पातळी 60% घटली. वाढत्या उष्णतेमुळे पाणी पातळीमध्ये मोठी घट. जालन्याच्या सोमठाणा या प्रकल्पातील पाणीसाठा 48%वर. वाढत्या उन्हामुळे दर आठवड्याला साठ्यामध्ये 4% घट. त्यामुळे बदनापूरसह 20 गावांवरती पाणी टंचाईचं संकट ओढवण्याची देखील दाट शक्यता. सातारा जिल्ह्यातील 8 कृषी दुकानांचे परवाने निलंबित. जिल्हास्तरीय भरारी पथकांची कारवाई. खत विक्रीमध्ये अनियमितता आणि साठा न जुळल्यानं कारवाई केल्याची ही माहिती. बुलढाण्यामध्ये मधमाशांच्या कमतरतेमुळे कांदा बियाणे उत्पादनामध्ये मोठी घट. कांदा बियाणे काढणी सुरू झाली असली तरी परवानगी अभावी उत्पादनामध्ये घट. त्यामुळे बियाण्यांचे दर कडाडण्याची देखील दाट शक्यता. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काळ्या हळदीला 21,150 रुपयांचा उच्चांकी दर. चांगला दर मिळतोय आणि असं असल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. जळगावच्या चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कडधान्यांची विक्रमी आवक. तर ज्वारी आणि मक्याची सर्वाधिक आवक. एका दिवसामध्ये 450 वाहनांची नोंद. बाजार समितीच्या इतिहासातील हा विक्रम. नंदुरबार जिल्ह्यातील वेळेवरती कर्ज परतफेड करणाऱ्या सभासदांना जिल्हा बँकेकडून दिलासा. प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या सभासदांसाठी नवीन कर्ज वाटप प्रक्रियेला सुरुवात. नव्यानं कर्ज देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याची माहिती. नंदुरबारच्या विरचक प्रकल्पासाठी तापी बुराई या योजनेचा आधार घेऊन पाईपलाईन टाकण्याच्या प्रस्ताव तयार. भविष्यामध्ये विरचक धरणातून जलजीवन मिशनमुळे अनेक गावांना पाणी पुरवठा केला जाणार असल्याची माहिती. शिरूरच्या मांडवगण फराटा या ठिकाणी माजी सरपंच महादेव खराटे यांच्या खात्यामध्ये चुकून शेतकऱ्याचे 1,90,000 रुपये जमा. फराटेंनी कोणतीही वेळ न लावता शेतकऱ्याचे पैसे परत केले. त्यामुळे माजी सरपंच महादेव फराटे यांच्या प्रामाणिकपणाचं सर्वत्र केलं जाते कौतुक. गोंदिया जिल्हा ग्रामपंचायत पोटनिवडणुकीमध्ये 13 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. 107 उमेदवार रिंगणात. यामध्ये सदस्य पदासाठी 81 आणि सरपंच पदासाठी 26 उमेदवारांमध्ये थेट लढत होणार. अक्षय तृतीयेनिमित्त तुळजापूरमध्ये अंबाबाईच्या गाभाऱ्याला आंब्याची आरास. तर यावेळेस देवीला शिवकालीन अलंकार परिधान करण्यात आले. देवीचं हे मनमोहक रूप पाहण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर अनेक मठांमध्ये शेकडो हापूस आंब्यांची आकर्षक आरास. या पार्श्वभूमीवर करी रोडमधील विजयदत्त श्री स्वामी समर्थ मठात आंबा महोत्सवाचं आयोजन. स्वामी समर्थ मठामध्ये 5,555 हापूस आंब्यांची भव्य आरास. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती पंढरपूरमध्ये विठुरायाला आमरस आणि पुरीचा महानैवेद्य अर्पण. ऋतुबदलानुसार परंपरेने सुरू झालेला हा नैवेद्य वटपौर्णिमेपर्यंत रोज दाखवला जाणार. मंदिरातील पुजाऱ्यांकडून शास्त्रोक्त पद्धतीने नैवेद्य अर्पण. अक्षय तृतीयेनिमित्त लासलगाव दत्त मंदिरामध्ये 151 किलो आंब्याची आरास करण्यात आली. दर्शनासाठी दत्त मंदिरामध्ये भाविकांची मांदियाळी. उद्या मंदिर संस्थांकडून भाविकांना आमरस पुरणपोळी या महाप्रसादाचं वितरण. जळगावच्या सराफा बाजारात गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ. सोन्याचे दर हे जीएसटीसह 1,57,000 रुपये. चांदीचे दर जीएसटीसह 2,67,000 रुपयांवर. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने आणि चांदी खरेदी करताना महिलांचं बजेट कोलमडलं. नाशिकच्या देवळा तालुक्यामध्ये मेशीत जगदंबा माता यात्रोत्सवानिमित्त 12 गाड्या ओढल्या. अक्षय तृतीयेला दहीहंडी फोडून यात्रेची उत्साहात सांगता. पंचक्रोशीचे भाविक मोठ्या संख्येनं यात्रेला हजेरी लावत असतात.
गोंदिया या ठिकाणी भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य मोटरसायकल रॅली, नागरिकांनी पारंपरिक वेशभूषेमध्ये मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. रॅलीची सुरुवात परशुराम मंदिरातून करण्यात आली. पनवेलमध्ये सध्या अग्निशमन सेवा सप्ताह साजरा. सिडको आणि महानगरपालिका मार्फत अग्निसुरक्षा जनजागृती मोहीम, अग्निशमन गाड्यांद्वारे नागरिकांना आग प्रतिबंधक उपायांची माहिती. तोरणा किल्ला बघण्यासाठी गेलेला मुंबईमधील पर्यटक किल्ल्यावरून पाय घसरून सुमारे 250 फूट खोल दरीमध्ये पडल्याची घटना. स्थानिक ग्रामस्थ आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या तत्परतेमुळे आता संबंधित पर्यटकाला सुखरूप बाहेर सुरू. जालन्याच्या साष्ट पिंपळगाव परिसरामध्ये गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा सुरू. वाळू उत्खननामुळे गोदावरी नदीपात्राला धोका, प्रशासनाचं दुर्लक्ष. विना परवानगीपेक्षा तिप्पट उत्खनन होत असल्याची देखील माहिती. कुर्ला शालिमार एक्सप्रेसच्या चाकातून निघाला धूर. आग लागल्याच्या भीतीने उडाली तारांबळ. गोंदिया जिल्ह्यातील MIDC मुंडीपार या जवळची घटना. साताऱ्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये 50,000ची लाच स्वीकारताना शिपायाला रंगेहात अटक. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. आंदा वाळवेकर असं या शिपायाचं नाव. शिपाई कोणासाठी लाच घेत होता याची देखील तपास सुरू. गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेने आता मोटरसायकल चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक केली. आरोपीकडून 50,000 रुपये किमतीची दुचाकी जप्त. पोलिसांकडून आरोपी. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.